लोकसभा निवडणुकीच्या तयारीला आता सर्व राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. कोण नेता कुठल्या मतदारसंघातून निवडून येणार याविषयी राजकीय पक्षातून चाचपणीला सुरुवात झाली आहे. उत्सव लोकशाहीचा या विशेष लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेऊ भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातील राजकीय आढावा. भंडारा जिल्ह्यातील लाखांदूर मतदारसंघातून निवडून आलेले आमदार नाना पटोले यांनी परिसीमा पुनर्रचनेनंतर सन 2009 मध्ये लोकसभेत पहिल्यांदाच टोपली या चिन्हावर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रातून अपक्ष निवडणूक लढून प्रफुल्ल पटेल यांचं समीकरण बिघडवला होता व अपक्ष म्हणून दुसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी प्राप्त केली होती. त्यावेळी भाजपचे उमेदवार शिशुपाल पटले यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. कालांतराने नानांनी भाजपमध्ये प्रवेश करत भंडारा गोंदिया जिल्ह्याची कमान त्यांनी सांभाळली होती. त्यानंतर 2014च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढत नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांचा 1.5 लाख मतांनी पराभव केला होता. परंतु 2018 मध्ये मोदी सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लोकसभेत बोलू देत नाही म्हणून आपल्या खासदारकीचा राजीनामा त्यांनी दिला. त्यामुळेच नाना पटोले कोणत्या पक्षात जाणार याची कार्यकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. काही विश्वासू कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांची साथ सोडली नाही व जहा नाना वहा जाना असे बॅनर संपूर्ण भंडारा गोंदिया जिल्ह्यात झळकावण्यात आले होते. नानांनी पुन्हा काँग्रेस पक्षात घर वापसी केली. कालांतराने विधानसभा निवडणुकीतून निवडून येत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष बनले. त्यानंतर राहुल गांधी यांच्याशी वाढलेल्या जवळीकतेमुळे काँग्रेसने त्यांना पक्ष संघटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद दिले व त्यानुसारच नाना पटोले आताही कार्यरत आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या 48 जागांपैकी फक्त एका चंद्रपूर लोकसभेच्या जागेवर काँग्रेसला विजय मिळवता आला. परंतु तत्कालीन काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्या प्रकृतीत बिघाड आल्याने त्यांचा अकाली मृत्यू झाला. आता तर दस्तूरखुर्द नाना पटोले स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने त्यांच्या जबाबदारीत मोठी वाढ झाली आहे व महाराष्ट्राच्या लोकसभेतून जास्तीत जास्त उमेदवार निवडून पाठविणे ही त्यांची जबाबदारी झाली आहे. एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून महाराष्ट्रातील मतदारसंघांवर मंत्र्यांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरू झाली आहे, तर भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्रात महाविकास आघाडीमध्ये सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गट या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांची संख्या कमी असल्याने भंडारा गोंदिया ही सीट काँग्रेसलाच सोडण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे व तसा दावा देखील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष करत आहेत. व येणाऱ्या निवडणुकीत नाना पटोले विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गट किंवा भारतीय जनता पक्षाचे नेतेच पुढे असणार व निवडणुकीत काट्याची टक्कर दिसून येणार. तुम्हाला काय वाटतंय? नाना पटोले जर या मतदारसंघातून निवडणूक लढले तर निवडून येणार काय? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या व महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.